दिवा में आवारा कुत्तों का आतंक बढ़ा, 2 साल की बच्ची पर हमला, नागरिकों में रोष। दिवा क्षेत्र में आवारा कुत्तों की बढ़ती संख्या अब नागरिकों की सुरक्षा के लिए गंभीर खतरा बनती जा रही है। कल शाम कालूबाई बिल्डिंग विकास महात्रि गेट इलाके में 2 वर्ष की बच्ची पर आवारा कुत्ते ने हमला कर दिया, जिसमें वह गंभीर रूप से घायल हो गई। घटना के बाद पूरे क्षेत्र में भय और आक्रोश का माहौल है। बालिका वेदा विकास काजारे का तुरंत इलाज शुरू किया गया। इस घटना ने आवारा कुत्तों के बढ़ते आतंक पर प्रशासन की लापरवाही को एक बार फिर उजागर कर दिया है। इस मामले पर शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे के कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख एडवोकेट रोहिदास मुंडे ने कड़ी नाराजगी व्यक्त करते हुए नगर निगम को तीखी चेतावनी दी है। उनका कहना है कि कई शिकायतों के बावजूद कोई ठोस कार्रवाई नहीं की गई और अब मासूम बच्चे तक सुरक्षित नहीं है। मुंडे ने साफ चेतावनी दी है कि यदि तत्काल कार्रवाई नहीं होती तो क्षेत्र के नागरिक आवारा कुत्तों को एकत्र कर सीधे नगर निगम कार्यालय में छोड़ देंगे। दिवा के नागरिकों ने भी इस घटना के बाद तत्काल और प्रभावी कार्यवाही की मांग की है। अब देखना ये होगा कि नगर निगम प्रशासन कब और कितना ठोस कदम उठाता है। विकास म्हात्रे गेट दिवा येथील दिशा कासारे 2 वर्षाची मुलगी ही काल त्यांच्या चालीतून जात असताना एका भटक्या कुत्र्याने तिच्यावरती हल्ला केला। या हल्ल्यात ती जखमी झालेली आहे। वारंवार ठाणे महानगरपालिकेला कळवण्यात येते की या भटके कुत्र्यांचा काहीतरी बंदोबस्त करावा, परंतु ठाणे महानगर प्रशासन ही नेहमी उदासीन प्रत्येक कामात असते आणि त्याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला। या बालिकेचा जीव जाता जाता वाचलेला आहे। आता तरी ठाणे महानगरपालिकेचे डोळे उघडतील का? जर एवढं होऊन सुद्धा जर ठाणे महानगरपालिकेने अजून या भटक्या कुत्र्यांचा जर बंदोबस्त केला नाही तर या भटक्या कुत्र्यांना सर्वांना एकत्रित करून ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात सोडू। ग्रामस्थों का हंगामा, टोल नाके की वैकल्पिक जगह के निरीक्षण के दौरान मचा बवाल। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बोले, गोंधल के पीछे है राजनीतिक षड्यंत्र। दहसर टोल नाके के स्थानांतरण के लिए तय की गई वैकल्पिक जगह का निरीक्षण शनिवार को किया गया, लेकिन इस दौरान ग्रामस्थों ने जोरदार विरोध करते हुए हंगामा खड़ा कर दिया। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक और नेशनल हाईवे अथॉरिटी के अधिकारी जैसे ही निरीक्षण के लिए पहुंचे, वैसे ही पुल के उस पार खड़े ग्रामस्थों ने अचानक सड़क जाम कर दी और नारेबाजी शुरू कर दी। ग्रामस्थों का कहना था, हमें टोल नाका नहीं चाहिए। उन्होंने आरोप लगाया कि यह टोल नाका मीरा भाईंदर, नायगांव, वसई विरार के नागरिकों पर जबरन थोपा जा रहा है। ग्रामस्थों ने सवाल उठाया, मुंबई के प्रोजेक्ट का बोझ हम क्यों उठाएं? कुछ देर के लिए माहौल तनावपूर्ण बन गया, लेकिन मौके पर पहुंची पुलिस ने स्थिति को नियंत्रण में ले लिया। ग्रामस्थों का विरोध असल में सड़कों से जुड़े मुद्दों को लेकर है। इसका टोल नाके से कोई सीधा संबंध नहीं है। कुछ राजनीतिक लोग जानबूझकर इस मामले को गलत दिशा में मोड़ने की कोशिश कर रहे हैं। यह एक राजनीतिक षड्यंत्र है और सरकार पर दबाव बनाने का प्रयास हो रहा है। सरनाईक ने आगे कहा, सरकार जनता के हित में निर्णय ले रही है। किसी भी नागरिक के साथ अन्याय नहीं होने दिया जाएगा। इस घटना के बाद टोल नाका स्थानांतरण को लेकर एक बार फिर से राजनीतिक सरगर्मी तेज होने की संभावना है। विरोध केल्यावर काय परिणाम हा जो विरोध केलाय ना, ही गावकऱ्यांची चीड आहे। इथे गरज नसताना डांबर काम चांगलं होतं, IRBचं काम चांगलं होतं, अशा वेळेला खड्डे शोधून सुद्धा सापडत नव्हते। आता चांगला रोड शोधायला लागतो की चांगला रोड कुठे आहे, आणि एवढं चांगलं डांबरी रोड असताना हे 600 कोटीचं आपल्या कार्यकर्त्यांना किंवा कोणाला तरी पक्षातल्या लोकांना एका बाधित म्हणजे ब्लॅक लिस्टला टाकलेला गुजरातचा कॉन्ट्रॅक्टर इथे येऊन त्याला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं। त्यांनी बेकायदेशीर रस्ता बनवलाय। रस्ता बनवताना कुठले पण सुरक्षेचे नियम पाळले नाहीत। त्याच्यामध्ये खाली ससूनगर भागामध्ये 8 जणांचे जीव गेलेले आहेत आणि इथे टोल नाका आणायला बघतायत। म्हणजे यांना काय पैसा कमीच पडतो का? तिथे खालीवड्याला टोल आहे। ॲक्च्युली 60 किलोमीटरच्या आतमध्ये दुसरा टोल नसायला पाहिजे, समजा ना, तरी पण हे नियम तोडतात। का तोडतात? का कॅशचा दुरुपयोग होतो। इथे कॅश कोणाच्या पदरी जाते हे शोधायला लागेल। दुसरी गोष्ट की आमची ही गावं जी आहेत ही आदिवासी सरपंचाची आहेत। याला पेसा ग्रामपंचायत बोलतात। याला घटनात्मक एक विधायक हक्क दिलेला आहे, तरी पण आम्ही ही गावं माननीय हायकोर्टातून आम्हाला न्याय देऊन महानगरपालिकेनं बाहेर काढली होती। परत नोटिफिकेशन काढलं आणि परत ती महानगरपालिकेत घेतली।
या 16 महिने कोर्टाची ऑर्डर सोडून सुद्धा हा हलकट आयुक्त जो आतमध्ये गेलेला आहे अनिल कुमार याने 16 महिने आमची गावं ताब्यात नाही दिली, आमच्या गावावरती अन्याय केलेला आहे आणि हा इतका करप्टेड माणूस आहे त्याच्यामध्ये तो आतमध्ये गेलेला आहे. तुम्ही पहा ना तर इथे 95% इनलिगल कामं आहेत आणि त्या इनलिगलचा पैसा मिळवण्यासाठी यांना गावं पाहिजेत. कुठली पण सुविधा नाही इथे, पाण्याची सुविधा नाही इथे, ट्रॅव्हलिंगची सुविधा नाही, कुठल्या पण ग्रामपंचायतमध्ये ग्रामस्थांना सुविधा नाही आहे. या ट्रॅफिकमुळे लोकांना हॉस्पिटलमध्ये जायला, शाळेत जायला, कॉलेजला जायला, नोकरीला जायला, इथले पर्यटन वाहतूक जे करतात गुजरातवरनं त्यांना एअरपोर्टचे तिथे मिसिंग मिसिंग होतात. तुमच्या म्हणणं की ते टोल नाका नको, टोल नाका तर होऊनच देणार नाही, नको नाही होऊनच देणार नाही, समजलं ना, अजिबात होऊन देणार नाही याची गॅरंटी आहे. मी काय साधा सुद्धा नेता नाही, पुरून उठेल एकेकाला अशी. सर 8 तारीख झाली तरी टोल नाका अद्याप तरी हल्ला नाही. आता बघा अर्धा तरी टोल नाका यांनी डे नाईट त्यांचं काम चालू आहे आणि अर्धा टोल नाका त्यांनी आता काढलेला आहे. शेवटची डेडलाईन त्यांना दिलेली आहे कारण CCTV कॅमेरे आणि इतर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. परंतु 8 तारीख ही झाली आणि आता 13 तारीख ही शेवटची डेडलाईन त्यांना दिलेली आहे. मी स्पष्टपणे त्यांना सांगितलेलं आहे की जर तुम्ही 8 तारखेपर्यंत वेळ दिल्यानंतर जर करू शकत नसाल तर आता ही शेवटची आम्ही आणि आयुक्त ही शेवटची तारीख त्यांना दिलेली आहे. पुढच्या सिग्नलच्या बाबतीतसुद्धा आम्ही उपाययोजना केली होती, परंतु पुढला सिग्नलसुद्धा बंद केल्यामुळे फार अडचणी निर्माण होतात मीरा भाईंदरच्या लोकांना आणि मुंबईवरनं येणाऱ्या लोकांना. त्यामुळे तो सिग्नलसुद्धा आम्हाला परत काही आता बंद करता येणार नाही. परंतु भूषण गगराणी साहेब जे मुंबई महापालिकेचे आयुक्त त्यांच्याशी चर्चा करून आम्ही एक लेन ती वाढवतोय, जेणेकरून त्या एक लेन जरी वाढली गेली तरी ट्रॅफिकची समस्या ती बऱ्याच प्रमाणात कमी होईल. आता नॅशनल हायवे ऑथॉरिटीची लोक पुढे आलेले आहेत, म्हणजे वर्सोवा ब्रिज क्रॉस करून MSRDCचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त आणि मी आता तिकडे परत व्हिजिट करतोय, जेणेकरून 13 तारखेला हा टोल नाका इकडनं उठल्यानंतर भविष्यामध्ये आता टेम्पररी समोरचं स्ट्रक्चर आम्ही केलेलं आहे, पण भविष्यामध्ये आम्हाला नॅशनल हायवे ऑथॉरिटीकडनं जी परमिशन पाहिजे त्यांनी जागा बघायचं आज तारीख ठरवली आहे. त्यामुळे नॅशनल हायवे ऑथॉरिटी, मीरा भाईंदर महापालिका आणि त्याचबरोबर MSRDCच्या अधिकाऱ्यांसह आणि टोल नाक्याचे अधिकारी या सगळ्यां मिळून आम्ही आता तिकडे पुढे जाऊन पाहणी करतोय आणि ती जागा जर निश्चित झाली आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटीने त्याला परवानगी दिली की टेम्पररी स्तरावर जो टोल पुढे ढकललेला आहे तो सुद्धा आम्ही पूर्णतः पुढे घेऊन जाऊ, जेणेकरून दहिसर आणि मीरा भाईंदरच्या लोकांना त्याचा त्रास होतो. बाजूला स्थानिक रहिवासी आहे, त्यांनी पण काहीतरी तक्रार केली होती. स्थानिक रहिवासी म्हणजे ती इंडस्ट्रियल इस्टेट आहे, 550 इंडस्ट्रीचे गाळे त्या ठिकाणी या व्यावसायिक काम करतात. शेवटी व्यवसायाला प्राधान्य देणं आपलं कर्तव्य आहे आणि त्या इंडस्ट्रीमधल्या सुद्धा मोठ्या मोठ्या गाड्या लोडिंग अनलोडिंग करायला तिकडनं येत जा असतात. त्यांचं असं म्हणणं आहे की पूर्ण जर रस्ता हा इकडनं चालू झाला तर मग आमची प्रायव्हसी धोक्यात येईल. परंतु दहिसर ट्रॅफिकच्या लोकांना मी सांगितलेलं आहे की त्यांना ट्रॅफिक त्यांची कशी व्यवस्थित सुनियोजित होईल यासाठी तुम्ही त्यांना रस्ता करून द्या. हा टोल नाका इकडनं हटल्यानंतर डायरेक्ट त्यांना राईट त्या ठिकाणी मारायला म्हणजे इंडस्ट्रीमध्ये जाण्यासाठी त्यांच्या गाड्या पास होण्यासाठी प्रोव्हिजन दहिसरच्या आम्ही ट्रॅफिक पोलिसांना करून दिलेलं आहे, तर निश्चितपणे त्यानुसार ते कारवाई करतील. माझं नाव धनेश्वर भुईर. काय तुम्ही आज इथे विरोध केलेला आहे परिवहन मंत्र्यांच्या समोर, काय तुमची मागणी? विरोध केलेला आहे म्हणजे आमच्या निदर्शन असं आलेलं आहे की मुंबईच्या एंट्रीचा टोल नाका जो 2027ला त्याचं टेंडर किंवा ते लिमिट संपलेली आहे, तो टोल नाका तिथून ट्रॅफिकची समस्या आहे म्हणून उठून आमच्या साईडला आणत आहेत. ॲक्च्युली मुंबईच्या एंट्रीचा आणि आमचा वसई तालुक्याचा काहीच संबंध नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला मुंबईच्या ट्रॅफिकची समस्या हटवायची आहे, पूर्ण बंद करायची आहे, तर तुम्ही ती तिकडची ट्रॅफिक उचलून आणून आमच्या वसई तालुक्यात टाकताय. म्हणजे ट्रॅफिकची समस्या आहे त्याची आहे. आज आम्ही 2012 पासून आमची ट्रॅफिकची समस्या चालू आहे. म्हणजे एक दशकाच्या वर आम्ही ट्रॅफिक झेलतोय. म्हणजे आमचं एक आयुष्याचा एक हे पल त्या ट्रॅफिकमध्ये निघून गेला आहे आणि तुम्ही आमच्यावर जबरदस्ती हा टोल नाका थोपणार. आम्हाला काय गरज आहे टोल नाक्याची? आम्हाला ना मीरा भाईंदरला जायला टोल लागत, ना आम्हाला ठाण्याला जायला लागेल टोल नाका लागत. आम्हाला मुंबईला जायची गरज नाही आहे. आमची सगळ्या गरजा इकडे पूर्ण होतात. आम्ही हा टोल नाका का झेलू? आणि ह्या ट्रॅफिकमुळे ऑलरेडी आमची मुलं शाळेत जायला वांदे होतात. शाळेत गेलेली मुलं रात्री अपरात्री घरी ट्रॅफिकमुळे, तर आम्ही आणखी ट्रॅफिक झेलायची का? दुसरं गोष्ट, रोडचं
कार्य बरोबर झालेलं नाही, त्याच्यावर तुम्ही काय कारवाई, रोड आम्हाला सुविधा देत नाही व्यवस्थित आणि त्याच्यावर तुम्ही आमच्यावर येऊन टोल बसवताय. म्हणजे हे एक असं झालं की मेलेल्या माणसाला तुम्ही अजून मारताय. हे आम्ही चालू देणार नाही. टोल नाका इकडे होऊ देणार नाही, म्हणजे 100% होऊन देणार नाही. अमरोहा और हसनपुर में पेड़ कटान माफिया बेलगाम, कई मुकदमे दर्ज होने के बाद भी कटान जारी, कानून का नहीं रहा खौफ, आखिर किसके बल पर बुलंद हैं हौसले लकड़ी माफियाओं के। अमरोहा नगर और हसनपुर में आम के बागों के अवैध कटान का खेल थमने का नाम नहीं ले रहा है। काशीराम कॉलोनी तिराहा बाईपास पर चल रही अवैध कटान में वही ठेकेदार शामिल हैं जिनके खिलाफ कई मुकदमे अब तक दर्ज हो चुके हैं। सूत्रों से मिली जानकारी के अनुसार इन ठेकेदारों पर पहले से ही अमरोहा नगर थाना देहात, नौगांव सादात और डिडौली कोतवाली में 4-4 और 5-5 मुकदमे दर्ज हैं। बावजूद इसके ना तो कार्रवाई हुई है और ना ही किसी का ठेका रद्द किया गया है। बताया ये भी जा रहा है कि दर्ज मुकदमों को सेटिंग करने के बहुत ही आसानी से समाप्त कर दिया जाता है, जिसकी वजह से लकड़ी माफियाओं के साथ साथ अवैध प्लाटिंग माफियाओं का कारोबार फल फूल रहा है। सूत्रों का दावा है कि इस बार भी रिपोर्ट में सिर्फ एक ठेकेदार का नाम शामिल किया गया, जबकि बाकी तीनों को बचाने की कोशिश की गई है। प्रशासन से सवाल है कि कई मुकदमों के बावजूद जब ऐसे ठेकेदार खुलेआम पेड़ काट रहे हैं तो आखिर कानून कहाँ है। वन राज्य मंत्री एवं अमरोहा जनपद के प्रभारी मंत्री केपी मलिक की चेतावनी के बाद भी अवैध कटान खुलेआम जारी है, जो सिस्टम की लाचारी और मिलीभगत को साफ साफ दर्शाता है।